महत्त्वाची बातमी. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांनाही त्रास दिला असं राजाभाऊ फड यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांचा हा आरोप आहे. नामदेव शास्त्रींनी शहानिशा करून एखाद्याच्या पाठीशी उभं राहावं असंही राजाभाऊ फड यांनी म्हटलंय. मंत्रिपदासाठी आणि समाजाचा भगवानगडाचा पाठिंबा घेऊ नये, राजाभाऊ फड यांचं हे वक्तव्य. संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता तपासली पाहिजे, कारण की त्यांची मानसिकता तपासली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. या हत्येपूर्वी त्यांना मारहाण झाली होती म्हणून. जे बी भूमिका आज शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडेच्या बाजूने घेतली, तर ते न्याय कसा आहे आणि काय झालंय याची त्यांना शहानिशा करायला पाहिजे आणि नंतरच कुणाच तरी पाठीशी उभं टाकायला पाहिजे. धनंजय मुंडे भगवानगडावरती पहिल्यांदा आले. निवडणूक झाली, 2-2.5 महिने निवडणुकीला झाले. त्याच्यानंतर संतोष देशमुख हत्याकांड झालं. त्याच्यानंतर भगवानगडावरती येऊन त्यांनी स्वतःचं ब्रह्मास्त्र काढलंय का, अशा पद्धतीने चर्चा तर राजकीय वर्तुळात रंगतात आहे. गोपीनाथ मुंडेंना त्रास कुणा दिला? धनंजय मुंडेंनी. पंकजताईला गडाच्या बाहेर कुणा काढलं? गोपीनाथ मुंडे साहेब ज्या टेजवरून भाषण करत होते ते टेज धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्रींना कसं समजून सांगितलं. कुठे मिटिंग झाल्या, दिल्लीच्या हयातमध्ये मिटिंग झाल्या, हयात हॉटेलमध्ये, की पंकजताईला कसं गडावर द्यायचं नाही. मुंडे साहेब जे भाषण करत होते त्या टेजवरून ताईंना भाषण करू नाही द्यायचं. गडाच्या बाहेर ताई समाजाच्याच आहेत ना. पंकजताई पण समाजाच्या होत्या. धनंजय मुंडे समाजाच्या अशा नाहीत. पंकजताईला पण त्रास झाला, पंकजाताई पण वर आरोप झाले, तर त्यांना सहन केले ना. तर तसं तुम्ही आता मंत्रिपदासाठी समाजाचा किंवा गडाचा पाठिंबा घेऊ नये. त्यांना त्यांच्या समोरची परिस्थिती जी आहे ती बघावी आणि तो पण राजीनामा द्यावा. आणि जर उद्या सत्यच असलं, तपास आणलं, तर कुठं नावच नाही आलं, धनंजय मुंडे जर खरोखरच चांगले आहेत, तर पुन्हा त्यांना राज्य सरकार मंत्रिमंडळात घेतील ना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. प्रायव्हेट जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगडी, TV9 मराठी, मुंबई.